नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा संदर्भ देत आपली प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी भाजप आणि शिवसेनेने एकत्र यावे अशी इच्छा असणारे अनेक नेते दोन्ही पक्षात आहेत। आम्ही पूर्वीही एकत्र होतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्यात आम्हाला कोणतीही अडचण नव्हती, परंतु अमित शहांनी सगळा खेळ बिघडवला। त्यांनी शिवसेना फोडली, त्यांनी माणसे तोडली असे म्हटले होते। त्यामुळे पडद्याआड कुठेतरी भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत का अशी शंका व्यक्त केली जात होती। अर्थात अमित शहांचे भाजपमधील सध्याचे स्थान बघता त्यांना टाळून किंवा त्यांच्यावर दोषारोप करत आहेत दोन्ही पक्ष एकत्र येणे जवळपास अशक्य आहे। परंतु थेट पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप केला किंवा पुढाकार घेतला तर काहीही होऊ शकते। अमित शहा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहेत। ते प्रयत्न यशस्वी झाले नाही तर संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो। परंतु त्या परिस्थितीत शिंदे गटाचे काय करायचे हा पेच आहे। त्या पृष्ठभूमीवर एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय म्हणवल्या जाणाऱ्या संजय शिरसाटांनी 2च दिवसांपूर्वी दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात अशा आशयाचे विधान करत खळबळ उडवून दिली। दोन्ही शिवसेना एकत्र येण्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर अर्थातच एकनाथ शिंदेंचा आहे। सध्या एकनाथ शिंदे अधिकृत शिवसेनेचे प्रमुख आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या शिवसेनेत सामील झाला तर शिंदेंचे नेतृत्व हा गट स्वीकारेल का, किंवा शिंदे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील झाला तर एकनाथ शिंदेंचे पक्षातील स्थान काय असेल हा खरा प्रश्न आहे। भाजपला त्याच्याशी फारसे देणे घेणे नाही। भाजपचे लक्ष या दोन्ही गटाच्या एकत्रित 16 खासदारांवर आहे। तसेच लक्ष राष्ट्रवादीच्या एकत्रित 9 खासदारांवरही आहे। या पृष्ठभूमीवर दोन्ही पक्षातील नेत्यांकडून अधूनमधून येणारी वक्तव्ये पाहता धूर दिसतोय, म्हणजे कुठेतरी काहीतरी जळत असावे, शिजत असावे असे म्हणण्यास वाव नक्कीच आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।